नमस्कार. साप्ताहिक जनमंगलच्या या पेजवरून हा कार्यक्रम बघणाऱ्या समस्त रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आपण साप्ताहिक जनमंगलच्या या पेजवर मागील 3 दिवसांपासून नवरात्र उत्सव साजरा करतो आहे. आज नवरात्राचा 3रा दिवस, अश्विन शुद्ध तृतीया. तेव्हा आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण त्या जगदंबेला वंदन करूया, तिची प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, स्त्री आणि हे शक्तीचं रूप, तसं म्हटलं तर ह्या दोन एकाच नाण्याच्या बाजू. आपण सगळे जाणतोच की स्त्री शिकू लागली, तिला विद्या प्राप्त झाली, तिने हळूहळू अर्थार्जनाला सुरुवात केली, ती लिहायला लागली, ती बोलायला लागली आणि तिच्या मनातली बुद्धीची जी भूक आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिला स्वतःच्या बुद्धीला कुठेतरी सिद्ध करता येईल असं एक व्यासपीठ, असं एक ज्ञानपीठ सतत आवश्यक, सतत गरजेचं वाटू लागलं. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी मनपूर्वक ऋणी असायला हवं. साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत प्रकाशन यांच्या माध्यमातून हे व्यासपीठ, हे ज्ञानपीठ आपल्या सगळ्यांना इथे उपलब्ध होत आहे. हा सगळा कार्यक्रम, ही सगळी योजना खरं म्हणजे आमच्या मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट वर्षाताई माडगुळकर यांची आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनात हे उत्तमोत्तम कार्यक्रम आम्ही तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय. आजही आपल्यासोबत आपल्या काही सखी या कार्यक्रमात इथे उपस्थित झालेल्या आहेत. आपण परिचय करून घेऊया आज आपल्यासोबत असलेल्या आपल्या सगळ्या सुविद्य सखींचा. आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत औरंगाबादहून माननीय गौरीजी लहुरीकर यांचे मनपूर्वक स्वागत. गौरीताई, नमस्कार. नमस्कार. नमस्कार गौरीताई. नमस्कार. आपण गौरीताईंचा थोडक्यात परिचयही करून घेऊया. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हेच त्याच्या परिचयाचं एक उत्तम उदाहरण असतं असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या या सगळ्याच आजच्या सखी अत्यंत सुविद्य अशा सखी आहेत आणि विशेषत्वानं मला गौरीताईंबद्दल हे सांगायला आवडेल की गौरीजी या टेंडर केअर होम या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. पूर्व माध्यमिक विभागाच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. मंडळी, लक्षात घ्या, पूर्व माध्यमिक विभाग म्हणजे हा तो कालखंड असतो आपल्या आयुष्यातला ज्या कालखंडात खरोखर आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. तेव्हा त्यांच्याकडे असलेली जबाबदारी वरवर पाहू जाता असं वाटेल की पूर्व माध्यमिक विभाग, अच्छा, पण आपण हे विसरायला नको की तेव्हा बीज अंकुरण्याचं काम होत असतं आणि ते खूप पवित्र असं कार्य गौरीताईंच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्या एक समुपदेशक आहेत. त्याचप्रमाणे सत्यबोधक मासिक जे औरंगाबादहून नियमित प्रकाशित होतं त्या मासिकाच्या त्या एक प्रमुख कार्यकर्ता आहेत. तेव्हा आपण थोड्या वेळात त्यांचे विचार ऐकणार आहोतच, त्यांचं सादरीकरण बघणार आहोतच. त्याचबरोबर मी स्वागत करते आहे, आज आपल्यासोबत आहेत नागपूरहून माननीय डॉक्टर समिधाजी चेंडके. समिधाजी, नमस्कार. समिधाजी, तुमचा माईक बहुतेक म्यूट आहे, तो अनम्यूट करा तुम्ही. नमस्कार समिधाजी, तुमचं आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खरं म्हणजे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि नाडी शोधन या विषयात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. नाडी परीक्षा मला वाटतं, नाडी परीक्षण, नाडी परीक्षण या विषयात विशेष नावलौकिक आहे त्यांचा आपण खूप स्वागत करतोय आपल्या कार्यक्रमात. थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलताना असं कळलं की 20 वर्षांपासनं त्या नागपूर शहरात लक्ष्मीनगर विभागात, मला वाटतं, मी बरोबर आहे ना समिधाजी? अगदी बरोबर, अगदी बरोबर. लक्ष्मीनगरला त्या प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे त्यांना आयुर्वेदिक औषधोपचार आणि एकूणच या शास्त्राचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.
तेव्हा आज आपल्याला हे आपलं एक भाग्यच म्हणायला हवं की आपल्याला आज त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे इथे. तेव्हा समिधाजी, तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपल्यासोबत आज आहेत गोंदियाहून माननीय वीणाजी आचार्य. तर वीणाजी, तुमचंही आजच्या या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार वीणाजी. नमस्कार वीणाताई. वीणाजी, तुमचा माईक अनम्यूट आहे, अनम्यूट करावा प्लीज, म्यूट आहे तो. नमस्कार. नमस्कार वीणाजी. तर वीणाजी या गोंदिया नगरात एका ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतात. केमिस्ट्रीतून MSc केलेल्या या माझ्या सखीबद्दल मला हे सांगायला निश्चितच आवडेल की माझ्या मते बरं, केमिस्ट्री सारख्या वृक्ष विषयातही एवढं शिकल्यानंतर त्यांनी त्यांच्या छंदांना आणि त्यांच्यातल्या गुणांना खूप योग्य प्रकारे अगदी त्यांची जपणूक केलेली आहे. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या आणि त्यांनी केलेली गृह सजावट, त्यांनी केलेलं लिखाण हा नेहमीच सगळ्यांमध्ये कौतुकाचा विषय असतो. आज या प्रथमच आपल्या या स्क्रीनवर आलेले आहेत वीणाजी आणि समिधाजी. तेव्हा तुम्हा दोघींचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छाही देते की या कार्यक्रमातच नव्हे तर त्यानंतरही आपल्यातले स्नेहबंध कायम असू द्या आणि नेहमी आमच्या सोबत असा. तर तुमचं मनापासून स्वागत वीणाजी. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत श्रेयाजी सरनाईक. खरं म्हणजे एक माळ आपण बघतो रोज, आता नवरात्राचे दिवस आहे, आपण देवीला रोज माळ अर्पण करत असतो. तर माळेमधलं जे सगळ्यात महत्वाचा घटक असतो ते असतं त्या माळेतलं सूत. फुलं कदाचित रोज बदलतात, पण माळेतला दोरा जो असतो तो एक काम करतो, ते म्हणजे सगळ्यांना एकत्र गुंफून ठेवण्याचं काम. आणि असं काम आमच्या श्रेयाजी करतात. तेव्हा पुसद होऊन आपल्यासोबत आज इथे आहेत. रोजप्रमाणेच मी आणि श्रेयाजी असतोच. तर माझ्या प्रिय सखी श्रेया सरनाईक. श्रेयाजी, तुमचे हे खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार श्रेयाताई. तर मंडळी, हा आपल्या आजच्या सगळ्या सखींचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आमंत्रित करते श्रेयाजी सरनाईक यांना की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक इथे आम्हा सगळ्यांसमोर मांडावं. धन्यवाद भैरवीजी. सर्वात पहिल्यांदा साप्ताहिक जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशन टीम कडून सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण नवरात्र उत्सवाचा हा जो स्त्री शक्तीचा जागर सुरू केलेला आहे त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि इतक्या छान प्रतिक्रिया मिळत आहे की त्यामुळे आमचा उत्साह अधिकच दुणावलेला आहे. साप्ताहिक जनमंगल तर्फे नवनवीन प्रयोग हे सातत्याने होतच असतात. त्याचबरोबर हजारो लेखक आज आपल्या संपर्कात आहेत आणि उत्साहाने लिखाण करत आहेत. लोकप्रत प्रकाशन तर्फे सुद्धा आतापर्यंत 400हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत आणि हे संपूर्ण कामकाज ॲडव्होकेट वर्षाती माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की उद्या 20 ऑक्टोबर या दिवशी अद्वैत हे लोकप्रत प्रकाशनकडून जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याचं प्रकाशन उद्या होणार असून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 मध्ये Amazon Kindle वरती आपण ते खरेदी करू शकतात. वैष्णवी बोरगावकर या त्याच्या कवयित्री आहेत. त्याचबरोबर आपला नवरात्र विषयांक याची वाट अनेक जण बघत आहेत, तर तो पण उद्या प्रकाशित होईल आणि त्या ठिकाणी अनेक लेखकांनी आपलं अनमोल अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. आदरणीय गायत्रीजी मुळे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण हा नवरात्र विशेषांकाचा विशेषांक निघत आहे. त्याचबरोबर मला सांगायला आनंद होतो की लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी विशेषांक त्या ठिकाणी येत आहे. त्याचप्रमाणे इंग्लिश दिवाळी अंक हा एक फार मोठा पहिलाच प्रयोग आहे, पण तो सुद्धा अतिशय यशस्वी अशा रीत्या आपल्यापर्यंत आपण ते काम करू शकत आहोत, कारण की अनेक इंग्लिश रायटर्सनी आपल्याला दिलेला उत्तम प्रतिसाद
त्यामुळे आदरणीय सिद्धीजी देशमुख बंगलोरवरून या सर्व हे कामकाज बघत आहेत आणि लवकरच तो सुद्धा आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल. यानंतर मी आदरणीय भैरवीजींना अशी विनंती करते की त्यांनी पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घ्यावे. धन्यवाद श्रेयाजी. तुम्ही जी माहिती दिली ती आपल्या सगळ्याच दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. आणि याच्याच पुढे मला आणखीन थोडंसं हे जोडायला आवडेल की लोकव्रत प्रकाशन असू देत किंवा साप्ताहिक जनमंगल असू देत, यांच्याद्वारे उपलब्ध होणारे हे सगळेच वेगवेगळे कार्यक्रम, जसा कालचाच तुम्हाला माहिती आहेच की माननीय ब्रिजमोहन हेडा सरांच्या मुलाखतीचा एक रंगतदार असा कार्यक्रम लोकव्रत प्रकाशनाच्या फेसबुक पेजवर झालेला आहे. असे अनेक कार्यक्रम आपल्याला साप्ताहिक जनमंगलच्या पेजवरही किंवा लोकव्रत प्रकाशनाच्या पेजवरही बघायला मिळू शकतात. तेव्हा सर्वच अजून बघण्यासारखा असा कालचा कार्यक्रम झाला. म्हणजे खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन आणि जे वेडा सरांनी विचार मांडले तर ते अगदी जरूर बघण्यासारखं आहे आणि बघण्यासारखे होते. तेव्हा सगळ्या दर्शकांना, सर्व प्रेक्षकांना असे आवाहन मी या निमित्तानं करू इच्छिते की या फेसबुक पेजेसला अवश्य व्हिजिट करत चला. तिथे उपलब्ध असलेलं साहित्य, तिथे होत असलेले कार्यक्रम, या सर्वांचा तुम्हाला मनमुराद आनंद तिथे घेता येईल. आता आजचा कार्यक्रम पुढे नेताना सर्वप्रथम मी आमंत्रित करते आहे गौरीजी लहुरीकर यांना. आणि गौरीजी, तुम्हाला आज काय आम्हा सगळ्यांसमोर सादर करायला आवडेल? तुमच्या मनातलं खूप काहीसं खास असं काय शेअर कराल तुम्ही? धन्यवाद. माझं काही सादर करण्यापूर्वी मी साप्ताहिक जनमंगलचे खूप खूप आभार नाही म्हणणार, पण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. कारण ह्या सगळ्या स्त्री शक्तीचा हा जो जागर आपण करत आहोत तो अशा अनोख्या पद्धतीने या प्लॅटफॉर्मवरून सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आजचा जो आपला रंग आहे, आजच्या दिवसाचा जो रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग, शुभ्र धवल रंग. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शुद्धता म्हटलं तर प्रत्येक आईची शुद्धता काय आपण तपासणार? प्रत्येक तिच्या गुणांमधली असलेली शुद्धता असू देत, किंवा मुलगी जेव्हा सासरी येते तर ती म्हणजे पित्याचं भावरूप म्हणजे कन्या असते. ती पित्याने दिलेली शक्ती घेऊन उंबरठा ओलांडते आणि तिचा पुरुषार्थ इथे गाजवते सासरी येऊन. तर अशाच पद्धतीच्या आणि मुली या आपल्या वडिलांच्या किती जवळ असतात हे मी वेगळं सांगणं न लगे. त्याच्यामुळे आज मी माधव जुलियनांची, अर्थात माधव त्र्यंबक पटवर्धन यांची अर्थो ही कन्या परकीय एव ही कविता मला या प्लॅटफॉर्मवर मला आवर्जून सादर करावीशी वाटते. तर मी त्याचं अभिवाचन करते. अर्थो ही कन्या परकीय एव, माधव जुलियनांच्या गज्जलांजली मधली ही कविता आहे. बाळ जा, तप्ताश्रू हे येथेच ढाळू दे मला. जागडे, का हात आता घालीशी माझे गळा. आग्रहे तुझ्याच घेई दूध मी, आग्रहे तुझ्याच घेई दूध मी. याने परी शांत होई का हा डोंब जो चित्ती पेटला. ते प्रसूतीचे नठावे दुःख यासाठीच का. ते प्रसूतीचे नठावे दुःख यासाठीच का. लागती जीवास कन्यादान दुःखाच्या कळा. वाटते लक्ष्मीच कोणी ने हृदीची चोरुनी. वाटते लक्ष्मीच कोणी ने हृदीची चोरुनी. दान मी केले जरी मोठा करुनी सोहळा. तुझ पुत्राच्या ठिकाणी मानिले मोहून मी. कष्टलोकी या जगी लागोत नातू ते लळा. सासरी तुझ्या आता मी वागणे चोरापरी. सासरी तुझ्या आता मी वागणे चोरापरी. सांगशी काहीतरी लाडात की तेथे चला. तू स्मृतीची मतप्रीतीची आता न तू माझी अशी. तू स्मृतीची
तू स्मृती मतप्रीतीची आता न तू माझी अशी, जागच्या जागीच मी चिंतेत तुझ्या वेगळा. बाळ जा, निष्काम सेवा सासरी सौख्ये करी. निष्काम सेवा सासरी सौख्ये करी, का न मातेची अशा कन्येसती साधे कला. अश्रू का नेत्री तुझ्या सौभाग्य साम्राज्ञी मुली. अश्रू का नेत्री तुझ्या सौभाग्य साम्राज्ञी मुली. देख भावी स्वर्ग माझा तोड जाऊ दे लळा. रम्यरंगी स्वर्ग तो अश्रूतुनी भासे जसा, तो गिरी वृष्टीतुनी सौवर्ण तेजाने भला. पूस डोळे हास बेटा, पूस डोळे हास बेटा, आणि जाताना असा, चुंबनाने गोड संपो वास तुझा येथला. ऐक ऐक जा, हाकारिते त्या मंडपी कोणी तुला. ऐक जा, हाकारिते त्या मंडपी कोणी तुला. राहणे अशा स्मशानी यापुढे मी अकेला, यापुढे मी अकेला. धन्यवाद. खूप काय सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. काय हा म्हणजे सगळा लहानपणापासून म्हणजे सासरी येण्यापर्यंतचा प्रवास, आल्यानंतर ही खरंच. मुलगी कशी तिथे हे, किंवा पित्याचं भावविश्व कसं उलगडलं, हे सारखं वाचून ना खूप या नवरात्रात तर खूप आठवतं. हे सगळं आपण जे घेऊन, ही शक्ती घेऊन जे आज आपण आहोत ते खूप आठवतं. म्हणून ही कविता खास जनमंगलच्या या प्लॅटफॉर्मवर सादर करावीशी वाटली. खूप खूप गौरीजी. उत्तम तुम्ही अभिवाचन केलेलं आहे गौरीजी, आणि इतकं सुंदर सादरीकरण केलं की ऐकताना अंगावर काटा येणं जे म्हणतो ना आपण, ते काहीच झालं. आणि खरंच म्हणजे एका वडिलांच्या मनात काय भाव राहत असतील मुलीची पाठवणी करताना, तिच्या बालपणापासनं ते तिच्या तारुण्यापर्यंतचा सगळा काळ उभा राहणं, आणि त्यातही तिला जड मनाने हे सांगणं की इथे थांबू नकोस, जा आता तू काय सौभाग्य सम्राज्ञी आहेस, काय शब्दयोजना केलेली आहे. खरंच म्हणजे अगदी स्तिमित व्हायला होतं म्हणतात तशातली ही कविता आहे. खूपच सुंदर. मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येका स्त्रीला नक्कीच तिच्या पित्याची ही कविता ऐकल्यानंतर आठवण येणारच, आणि त्यांच्या आठवणीनं तिचे डोळे नक्की पाणावणार. हे एवढी ताकद त्यांच्या शब्दातही आहे आणि तुमच्या सादरीकरणातही आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गौरीजी, मी तुमचे अभिनंदन करते की तुम्ही इतकी सुंदर कविता आज निवडली. म्हणजे हजारो कविता तुमच्या समोर असतील, पण त्यातली हीच कविता घेतली आणि शुभ्रतेचा अर्थ सांगितला. आणि मला तुम्ही जे वाक्य म्हणतात ते खूप आवडलं की पित्याने दिलेला उंबरठा ओलांडून ती पुरुषार्थ गाजवायला सिद्ध होती. खूप सुंदर, खूप सुंदर. तुमचे पण मनापासून अभिनंदन. धन्यवाद. तर श्रेयाजी, यानंतर आपण समिधाजींना आमंत्रित करूयात आता. समिधाजी, तुम्हाला मी आमंत्रित करते आहे आता. तुम्ही जो विषय इथे मांडणार आहात आज, खरं म्हणजे हा विषय तर असा विषय आहे की नवरात्र उत्सवा इतका योग्य त्याच्यासाठी दुसरा कुठलाही म्हणजे अवसर म्हणतो ना आपण त्याला, की सही अवसर पर काम हो रहा है. इतका चांगला मुहूर्त, सुमुहूर्त दुसरा कुठलाही नाही. कारण स्त्री शक्तीचा जागर म्हणा किंवा स्त्रीबद्दल बोलताना एक खूपच महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे त्या स्त्रीचं आरोग्य, जे मला वाटतं आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिल्या जाणारी गोष्ट आहे ही. आणि या विषयावर तुमचे विचार आम्हा सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. आम्ही सगळेजण अगदी अक्षरशः असं आपलं पोतडं उघडून बसलेलो आहोत की तुम्ही काय काय सांगताय, आणि आम्ही आमचं पोतं पूर्ण भरतोय त्यांनी, आणि मग त्याच्यावर अवलंब करण्याचा म्हणजे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्ही आता सुरुवात करावी अशी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. खूप खूप आभारी आहे भैरवीताई. सर्वप्रथम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. स्त्री शक्ती जागराचा हा जो कार्यक्रम जनमंगल साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत सेवक संघाच्या विद्यमाने आयोजित झालेला आहे, त्याचं खूप कौतुक करावं असं वाटतंय मला.
आणि त्या निमित्ताने या ठिकाणी जे जे काही सादरीकरण होत आहे मागच्या 2 दिवसापासून, आजचा 3रा दिवस आहे, खरंच खूप सुंदर विषय चाललेले आहेत. त्या अंतर्गत मला आजचा विषय दिलेला आहे. खरं रोजचाच विषय आहे, पण सगळ्यांसमोर मांडताना परत एक थोडीशी धाकधूक आहे. पोतडी उघडून बसल्यावर त्याच्यात भरण्या इतकं माझ्याकडनं गेलं पाहिजे, हा एक भाव आहेच. बघूयात, सुरुवात करूयात आपण विषयाला. तर शक्तीचं जागरण, शक्ती जागराचा हा कालखंड आहे. शारदीय नवरात्र या कालामध्ये वैश्विक एक ऊर्जा प्रस्फुटित होत असते आणि ती आपण ग्रहण करायची असते. ती ग्रहण करण्यासाठी आपण सक्षम राहायला हवं असतं आणि म्हणून हा उत्सवाचा कालखंड असतो. आता त्याचं स्वरूप कसं होत चाललं आहे हा वेगळा चर्चेचा विषय आहे. आपण त्याच्यावर नाही बोलू. आपण सध्या आरोग्य, हा स्त्री आणि आरोग्य आणि नवरात्रीच्या काळात स्पेशली बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, तर आपण एक एक सुरू करूया. तर शक्ती कशासाठी हवी असते आणि शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही याच्यावर, कारण शरीरम आद्य खलु धर्म साधनम असं आपण म्हणतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे पुरुषार्थ आपल्या संस्कृतीने सांगितलेले आहेत, याचं आपल्याला मोक्षापर्यंतची पायरी गाठताना शरीर आपलं सुदृढ असणं आवश्यक असतं. मग तो स्त्री असो की पुरुष असो. आता नवरात्राचा विषय असल्यामुळे आपण स्त्रियांबद्दल बोलतोय, पण हा खरं सगळ्यांसाठीच आवश्यक असा विषय आहे. तर ते पुरुषार्थ आपल्याला मोक्षापर्यंतच्या प्राप्तीसाठी शरीर सुदृढ राहणं आवश्यक आहे. तर या कालावधीमध्ये नवरात्रामध्ये जे काही चेंजेस होतात आहेत, हा ऋतुसंधी कालाचा पिरियड आहे. म्हणजे वर्षा ऋतू संपतो आहे, शरद ऋतू सुरू होतो आहे आता. तर या ऋतुसंधीमध्ये जे काही वातावरणामध्ये बदल होत असतात, त्या बदलाचेही काही परिणाम असतात आणि म्हणून हा उत्सवाचा कालखंड आहे. त्याच्यात उपासना, उपास हे सगळे जे सांगितलेले आहेत त्याचा कुठेतरी आपल्या प्रकृतीशी संबंध आहे की ती आपल्याला उत्कृष्ट ठेवायची आहे, म्हणून या सगळ्याचं पालन करायचं आहे. महत्वाचे 3 मुद्दे आपण लक्षात घेऊया की पहिलेच मी सुरुवातीला जसं सांगितलं की शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही दृष्टीने आरोग्य जपणं आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण मानस पातळीवर जरी आपल्याला काही विकार असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा शरीर प्रकृतीवर परिणाम होतो आणि शरीर प्रकृती आपली जर उत्तम नसेल तर त्याचा मनावरही परिणाम होतो. इंटरडिपेंडंट दोन्ही असतात. तर त्याच्यामुळे दोन्हीही उत्तम राहणं आपल्यासाठी आवश्यक असतं. आणि स्पेशली आता हे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं ह्याच्यासाठी की स्त्री ही सकाळी उठून सडा, रांगोळी, आता फ्लॅट संस्कृतीमध्ये सडा जरी नसला तरी रांगोळी आवर्जून काढतात सगळेजण. तर तिथपासून झाडझूड आणि इथपासून सुरू होणारा तिचा प्रवास, रात्री उरलेल्या दुधाचं विरजण लावायचंय, इथपर्यंत मानसिक, शारीरिक स्वरूपात अगदी विचार आणि कामं सुरू असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला किती प्रमाणात एनर्जी पाहिजे असते. बरं, ही सगळी कामं करणारी स्त्री असू देत का गृहिणी असू देत, सगळ्या कुणालाच चुकलेली नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक अजून वाक्य आपण नेहमी ऐकतो प्रत्येक स्त्रीकडून, मी आहे म्हणून बरं आहे, नाही तर कसं झालं असतं कोणाच ठाऊक तुमचं, है ना, आपण ऐकतो. त्याला जरा आपण विनोदामध्ये घेतो, पण काही कोणाचं बिघडणार नाहीये, कारण प्रत्येक स्त्रीला निसर्गाने ही शक्ती दिलेली आहे. आज न्यूरोसायन्सच्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की आपली पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, आपल्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे जे आपण काही ग्रहण करतो किंवा आपण त्याचा वापर करून जी कामं करतो त्याची क्षमता स्त्रीची ही जास्त तल्लख असते. हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे असं कुणी म्हणू नये, जे काम येत आहे ते आनंदाने करा. कारण आपण मी आहे म्हणून करते आहे असं म्हटलं की कुठेतरी एक चीड असते मनामध्ये किंवा कंटाळा असतो म्हणा किंवा व्हॉट एव्हर. ते नको, ते आनंदाने करा, कारण ती शक्ती निसर्गानेच तुम्हाला दिलेली आहे. फक्त त्याचा आपल्याला आनंदाने स्वीकार करायचा आहे. पण हे असं सांगताना बाकीच्या घरातल्या लोकांनी सुद्धा त्याला तेवढाच पॉझिटिव्ह सपोर्ट ही दिला पाहिजे.
तिला जरी ही शक्ती असली तरी शेवटी तिचं ही शरीर असतं, मन असतं, ते कुठेतरी थकत असतं. त्याचाही घरातल्या प्रत्येकाने जरूर विचार करावा. तर ह्या सगळ्या याच्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे असते. शक्ती फक्त तलवार घेऊन, बंदूक घेऊन युद्ध करणे म्हणजेच शक्ती लागते असा भाग नाही आहे. जी आपली घरगुती कामं असतात किंवा कुठल्याही स्वरूपाचं, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, साधा स्वयंपाक का असेना घरातला, या कुठल्याही कामासाठी आपल्याला शक्ती, शारीरिक मानसिक शक्ती ही आवश्यकच असते. आणि ही अवलंबून आहे तुम्ही जो आहार घेता तो आहार, तुम्ही जो व्यायाम करता तो व्यायाम, आणि तुम्ही जी रात्री शांत झोप घेता, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकलात तर तुमचं आरोग्य उत्तम राहायला मदत होईल. आमच्या आयुर्वेदानुसार स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे पहिलं सूत्र आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण पहिले व्हावं असं आयुर्वेद सांगतो. आणि तो जर आपण करू शकलो तर व्याधीच उद्भवणार नाहीत, किंवा उद्भवले तर आपण त्याला खूप सहजपणे त्याचं निराकरण करू शकतो. त्यामुळे आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे आपल्याच हातात आहे. आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आहार. सगळ्यात अगदी ह्या सगळ्याच विषयाच्या सुरुवातीला मी एक गोष्ट सांगू इच्छिते सगळ्या स्त्रियांसाठी, की सगळ्यांनी एक गोष्ट पहिले लक्षात घ्यायची आहे, की आपल्यासाठी दिवस 24 तासाचा आपण पकडतो, 24 तासातला किमान 1 तास आपल्या स्वतःसाठी काढायचा आहे, राखीव ठेवायचा आहे. त्याच्यात काय काय करायचंय, कसं कसं करायचंय ते ओघाने येईल सगळं. अमृता प्रीतमची चौथा कमरा नावाची एक कादंबरी आहे, मैत्रिणींनो वाचली असेल. त्याच्यात त्यांनी तेच सांगितलेलं आहे. जनरली किंवा सर्वसामान्यपणे आपण बघतो की स्त्रीचा वावर प्रामुख्याने स्वयंपाकघर, हॉल आणि बेडरूम या 3च याच्यात तिचं कार्य आहे असं आतापर्यंत समजल्या जात होतो किंवा जास्तीत जास्त वावर असतो. पण हे तिच्याशी रिलेटेड प्रत्येक कुठेतरी कनेक्टेड आहे. कुठेतरी कुटुंबासाठी करते, कुठेतरी आल्या गेलेल्यांसाठी करते, नातेवाईकांसाठी करते. या सगळ्या याच्यात तिचा स्वतःचा असा वेळ कुठे. आणि एक लक्षात घ्या की मोबाईलही जसा डिस्चार्ज झाला की पटकीने आपण चार्जिंग लावायसाठी धावतो, बरोबर. तर तसंच आपलं शरीरही, आपली बुद्धीही चार्ज व्हायसाठी एक मी टाइम पाहिजे असतो, स्वतःचा वेळ पाहिजे असतो की जो चार्जिंगला लावायला हवा असतो. हा कसा चार्ज होणार? तो आपण आपल्या मनाप्रमाणे जेव्हा आपल्याला आनंद मिळेल अशा ज्या गोष्टी करत असतो. म्हणून मी सांगितलं, आणि तेच अमृता प्रीतमच्या त्या कादंबरीमध्ये त्यांनी अधोरेखित केलं होतं की एक स्वतःसाठी वेळ ठेवा दिवसभरामध्ये. तो अपेक्षित आहे. ती एनर्जी बूस्ट करण्यासाठी, ते चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणं जरुरी आहे. दिवसभर जर मला ह्या सगळ्या क्रियाकलापांमध्ये अगदी खंबीरपणे उभं राहायचं आहे तर मला तेवढं खंबीर व्हायसाठी काहीतरी एनर्जी गेनिंग पॉइंट लागतात. तर त्यासाठी मला वेळ देणं जरुरीच आहे, हो की नाही. तर त्यासाठी तेवढा एक वेळ जरूर काढा मैत्रिणींनो. तर आहार सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कारण मुख्यत्वे भारतीय स्त्री याच्याकडे फार दुर्लक्ष करते. घरात स्वयंपाक बनतो, सगळ्यांचा आटपू दे, मग उरलेलं असेल ते मी खाईल, कालचं काही उरलेलं आहे ते मी खाऊन घेईल, होऊन जाईल माझं, सगळ्यांचं झालंय का, मग आता उरत नाहीये का, नाही ठीक आहे माझं एवढ्याने होऊन जाईल, असं बऱ्याचदा होतं. तर ते कृपा करून करू नका. बरोबर तुमच्या हातात आहे सगळं, तुम्हीच स्वयंपाक बनवणार आहात, त्याच्यामुळे अगदी बिनधास्तपणे आपल्याला काय आवडतंय, आपल्याला काय हवंय ते अगदी बिनधास्तपणे बनवा. आणि ताजं गरम अन्न खा. आहार म्हणजे घेण्याच्या बाबतीत आम्ही जनरली सांगत असतो आमच्या रुग्णांना की शिजवल्यानंतर साधारण अर्ध्या तासाच्या आत ते कंझ्युम व्हायला पाहिजे. फार कठीण वाटतंय पण प्रयत्न केला तर काहीच कठीण नाही आहे. म्हणजे शिजवल्यानंतर फार तर आपण 1 तास पकडूया, अर्धा तास जरी नाही तरी 1 तासाच्या आत तरी ते कंझ्युम व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनेच तुम्ही स्वयंपाक करा. मग पुन्हा आम्ही वर्किंग आहोत, मग ते डब्बा नेणार, ते परत अपवाद आहेत, त्याला इलाज नाही आहे. त्या गोष्टी जशा चालू आहेत तशा चालू द्या. फक्त ताजं अन्न आणि जितकं आपल्याला गरम घेता येईल तितका घ्यायचा प्रयत्न करा. वेळा महत्वाच्या आहेत. वेळा सकाळी 11 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 7 या आपण आयडियली म्हणू याला आपण, की या वेळांमध्ये तुमचं सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे व्हायलाच पाहिजे.
सूर्यास्ताच्या आसपास तुमचं जेवण आटपायलाच पाहिजे. सकाळी 12 पर्यंत तुमचं जेवण मोस्टली आटपायलाच पाहिजे. म्हणून ग्रेस पिरियड देऊन ठेवला 11 ते 1 किंवा 5 ते 7, याच्या वर नको. कारण आपल्या पचनशक्ती जी आहे ती सूर्यशक्तीशी रिलेट केलेली आहे बघा. त्याच्यामुळे सूर्य जोपर्यंत पृथ्वीवर आपल्याला दिसतोय तोपर्यंत तो आपल्याला पचनासाठी मदत करणार आहे. म्हणून जितकं आपण रात्री उशीर करत जाऊ तितकं ते आपल्याला पचनासाठी त्रासदायक होत जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे शक्यतोवर प्रयत्न करा आहे. सध्याच्या लॉकडाऊन पिरियडमुळे तर हे बरंच सॉल्व्ह झालेला विषय आहे, पण तो लॉकडाऊन उठल्यावर बंद व्हायला नको एवढंच अपेक्षित आहे. कारण बाहेरच्या हॉटेलिंगच्या पार्ट्या किंवा जे काही आपण अरेंज करतो ते मोस्टली सगळं रात्री केल्या जातं. रात्री म्हणजे अगदी 8 नंतरच बहुतेक सुरू होतं आणि हे सगळं तुमच्या प्रकृतीला त्रासदायक आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर तुमचा आहार किंवा ज्या काही तुम्हाला पार्टीजही अरेंज करायच्या असतील त्या दिवसाच्या कालावधीमध्ये कराव्या असं मला वाटतं. कारण तुमचं शरीर साथ देईल, त्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत होईल. आहारामध्ये आता जसं आपण वयोमानाप्रमाणे विचार केला तर आज तेवढी परिस्थिती राहिली नाही की मुलगी आहे तर तिला कमी द्यायचं. मध्ये एक आम्ही लहान असताना एक ऍड यायची दूरदर्शनवर की ते प्रमोशन साठी असायची की मुलींचं पोषणही तेवढंच महत्वाचं आहे या दृष्टीने, की आधी जसं मुलींना थोडंसंच काहीतरी द्यायचं मुलांना नाही द्यायचं अशा पद्धतीचं असायचं. पण तसं आता नाही राहिलेलं. पण जशी जशी स्त्री दुसऱ्या टप्प्यात येते, तारुण्य आणि मध्यम वयात येते, घर सांभाळायचं असतं, त्यावेळेला कुठेतरी या आहाराच्या विषयावर गडबड व्हायला लागते. म्हणून तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण 3 टप्पे जर केले स्त्रीचे की एक लहान बालवय ज्याला म्हणू, म्हणजे स्पेशली मेन्स्ट्रुएशन मासिक पाळी सुरू होण्याच्या आधीचा काळ, एक मध्यम वय तारुण्य एक 30-35 पर्यंतचा आणि एक वार्धक्याचा काळ, असं 3 काळामधला आपण एक पकडला तर त्या याच्यात आता सुरुवातीच्या याच्यात तर आपण तसा भेदभाव किंवा तसं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते योग्य पद्धतीने होतंय. पण जेव्हा स्त्री स्वतःसाठी विचार करते एक मध्यम वयात आल्यानंतर तर तिने तो विचार प्रामुख्याने आहाराच्या बाबतीत करायला हवाय. सगळं व्यवस्थित खायला हवंय. दोन्ही प्रकार दिसतात, एक अतिरेकी लक्ष न देणं आणि एक अतिरेकी लक्ष देणं. ओव्हर फिटनेस फ्रीक ज्याला आपण म्हणतो की सतत आपलं डाएट्स, मग हे खाल्लं पाहिजे, दर 2 तासांनी ते खाल्लं पाहिजे, असलं काही करायची आवश्यकता नाहीये. कारण प्रत्येक प्रकृती वेगळी असते आणि प्रत्येक प्रकृतीच्या शरीराची डिमांड वेगळी असते. त्याच्यामुळे सोपं तत्व कुठल्याही याला लागू होणारं असं आहे की भूक लागेल तेव्हा खायचंय, तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचंय. इतकं सोपं जरी आपण तत्व लक्षात ठेवलं तरी किती वेळा खायचं हे आपोआप जमून जातं. शरीर आपलं आपल्याला सांगत असतं, त्याचं ऐकणं आपल्याला जमायला हवं. तर ती सवय लावायची आपल्या शरीराला. दर 2 तासांनी मग ग्लासभर ज्यूस पिलाय, मग आम्ही सकाळी 8 वाजता हे खातो, मग 2 तासांनी हे खातो, काही आवश्यकता नाही. शरीराचा ऐका, फक्त त्याच्यात कुठे केव्हा काय घ्यायचं याचा विवेक ठेवायचा आहे आपल्याला. ब्रेकफास्ट झालाच पाहिजे, जेवण झालंच पाहिजे, दुपारचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे, नो नीड. सिंपल तत्व. आणि तिसरा एक एक पॉइंट अजून असा की प्रत्येक याच्यात आम्ही 4 काजूच्या बिया खातो, 4 बदामाच्या बिया खातो, हे आमचं सकाळचं डाएट असतं. म्हणजे हे ओव्हर याच्यामध्ये येतं की जे ओव्हर कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी तेवढी पण गरज नाही आहे. कारण हे सगळे हाय कॅलरी डाएट असतं, हे पचायला अनेक वेळ लागणार असतो. त्याच्यामुळे ताबडतोब तुम्हाला त्यातलं काही मिळणार नसतं किंवा गरज नसेल तर त्याची साठवणूकच होत जाणार असते आणि ती कुठेतरी परत त्रासदायक होणार असते. त्याच्यामुळे केव्हाही ड्रायफ्रुट्स मध्ये खाताना एक लक्षात ठेवा की ते 1 किंवा 2 पीस या क्वांटिटीमध्येच तुम्हाला खायचंय. नंतर एक पिरियडच्या कालावधीमध्ये म्हणजे मासिक पाळी जोपर्यंत सुरू असते आणि मासिक पाळी संपायला येते, सुरू होतानाचा एक पिरियड आणि बंद होतानाचा एक पिरियड, हे 2 पिरियड महत्वाचे ह्याच्यासाठी असतात कारण शरीरात काही बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. तर ते लहान वयामध्ये तर समजत नाही, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्यांनाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि मेनोपॉझल पिरियड आजकाल खूप हायलाइट झालेला आहे की म्हणजे त्याच्यावर खूप जास्ती बोलल्या जात आहे, पण त्याला इतकंही त्याचा बाऊ करून घ्यायचा नाही आहे. एक सहज होणारा बदल येतो शरीरातला, त्याला तितकाच सहजपणे आम्हाला एक्सेप्ट करायचा आहे. काही चेंजेस होतात ते समजून घ्यायचे आहेत
आणि ते समजून घेतले की ती तेवढ्या याच्यात त्या कालावधीमध्ये ती बालपणाची जी चेंजेस असतात त्याच्यात पण होऊ शकते, चिडचिड म्हणा, राग येणं म्हणा, किंवा न खाणं म्हणा, मूड स्विंग्स म्हणा, हे दोन्ही प्रकारात दिसू शकतात. तर त्या याच्यात उगाच ताण घ्यायचा नाही आहे, त्याला सहज या गोष्टीला समजायचं आहे. मग वेगळं त्याच्यासाठी आम्ही काही खायला हवंय का, आजकाल खूप आम्हाला विचारणा होते. नवीन नवीन मुलींची जेव्हा पाळी सुरू होते आणि ज्यांचे मेनोपॉझल पिरियड येतात, की मग हे असं असताना आम्ही खाण्यात काही वेगळं द्यायला हवंय का, तर असं काही नाहीये. तुमचं जे रुटीन डायट आहे, एक लक्षात घ्या, सोपं तत्व जेवणाच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत, की नैसर्गिक जितके रंग अवेलेबल आहेत खाद्यपदार्थांमध्ये, नैसर्गिक म्हणते, भाज्या म्हणा किंवा पदार्थ म्हणा, नैसर्गिक जितक्या जास्तीत जास्त रंगांचं आहारात आपल्या समावेश असेल, तितकं तुम्हाला मिनरल, विटॅमिन्स, कॅल्शियम अँड ऑल दॅट मोजायची काहीही गरज नाहीये. आपलं एक जेवणाचं ताट जे असतं, नैवेद्याचं ताट जे असतं, ते तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्याची कशी रचना असते. कोशिंबिरी असतात, कोरड्या चटण्या असतात, भाजी, एक फळभाजी असते, पातळ भाजी असते, वरण भात असतो. हा अशा पद्धतीचा सागर संगीत. आता रोज आपण 2 भाज्या करायच्या का, तर असं मी नाही म्हणत आहे, पण एक कोरडी चटणी, जिला आपण थोडस स्नेह म्हणजे तेल टाकून वगैरे खातो, तो जरुरी असतो. ती आजकाल गायब झालेली आहे ताटातनं. तिचा कुठेतरी समावेश असला पाहिजे, कारण स्नेह कमी जायला लागलाय. अतिरेकी स्नेहाचा म्हणजे तेलाचा, तुपाचा वापर कमी झालेला आहे. त्याचा कुठेतरी स्त्रियांच्या सांधेदुखी, कंबरदुखी याच्यावर परिणाम होतो, म्हणून त्याच्यावर विचार करणं खूप जरुरी आहे. कोशिंबिरी म्हणजे काकडी, मुळा, म्हणजे हे जे असतं सलाड ज्याला तुम्ही म्हणता, आजकाल बाउलभर खाणं अपेक्षित नाही आहे. आपल्या कोशिंबिरी आपण ताटात किती वाढतो तेवढी ती खाणं अपेक्षित आहे. कारण आपलं शरीर जे आहे ते शिजवलेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करतं. म्हणजे अग्नीचा जो शोध लागला त्याचा कुठेतरी विचार लक्षात घ्या. का बरं शोध लागला असेल अग्नीचा? कुठेतरी त्या काळामध्ये त्या माणसांना लक्षात आलं, आदिमानवाला लक्षात आलं की नाही, हे कच्चं खाल्लेलं काहीतरी त्रासदायक होत आहे, याला असं शिजवून खाल्लं तर त्रास कमी होत आहे. बरोबर? त्याच्यामुळे आपण शिजवलेलं अन्न जास्तीत जास्त खायला हवं. सलाड तेवढ्याच कमी मात्रेत. ते खूप प्रमाणात खाल तुम्ही तर पचनाचा त्रास होतो, ते लवकर पचत नाही. त्याच्यामुळे त्याची तेवढीच क्वांटिटी अपेक्षित आहे, जेवढी आपण कोशिंबीर ताटात वाढतो तेवढ्याच प्रमाणात ते खाल्ल्या गेलं पाहिजे. तेवढं एक भान ठेवायचंय. आणि हे अशा पद्धतीचं जर आपण व्यवस्थित घेतलं जेवण, तर काहीच तुम्हाला कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स मोजत बसायची गरज नाही आहे. हे अगदी व्यवस्थितपणे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे पोहोचतं तुम्हाला. आणि तेला तुपाचा मॉडरेट वापर, अगदी तेलाचं तर्री वाहतीये ताटामध्ये, एवढं पण तेल नको, पण अति कमी पण नको. दोन्ही अगदी बॅलन्स मात्रेत तुमचं जर आहारात असेल तर तुम्हाला कुठलेच त्रास होत नाहीत. व्यवस्थितपणे सगळं शरीराला पोषण मिळतं, त्याच्यातनं वेगळं आपल्याला काही घ्यावं लागत नाही. एक मेनोपॉझल पिरियडमध्ये एक आजकाल एक पाहायला मिळतं आम्हाला, सतत एक आपोआपच आपल्याच मनाने सुरू करतात बायका की मेनोपॉज आलाय, 40शी पार झालीये की कॅल्शियम सुरू करायला पाहिजे किंवा अनेक काही औषधं सुरू करायला पाहिजे, स्वतःच सुरू करून देतात. पण एक लक्षात घ्या, चिकित्सकाच्या, तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय असलं काहीही करू नका. कारण प्रत्येक शरीर प्रकृती वेगळी असते, त्याच्यामुळे प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्यांनी त्या प्रमाणातच ते खायला हवं असतं. आणि गरज असेल तरच घ्यायचंय, अर्थात ते काही जेवण नाहीये, हो की नाही, ते औषध आहे, सप्लिमेंट आहे. ती गरज लागेल तरच आम्ही घेणार आहोत, अदरवाईज रोजच्या नाही. तर तुम्ही ताटामध्ये घ्या, सगळ्या गोळ्या वाढून घ्या आणि खा. जमणार आहे का असं? नाही की नाही. आपल्याला आपला आहार जे काही आहे ते आहारातनं मिळवायचं आहे. हे सप्लिमेंट आहे, त्याच्यातनं कमी पडलं तर आपण औषध घेणार. पण ती पहिले नीड समजून घ्यायची. सरसकट सुरू करू नका, कारण गरज नसताना घेतल्या गेलं तर त्याचे दुष्परिणामही शरीरावर होणार असतात. त्याच्यामुळे अगदी सरसकट 40शी आली म्हणून घेतलंच पाहिजे, 40शी आली म्हणून सगळ्या टेस्ट करवल्या पाहिजे, काही गरज नाहीये. शरीर तुम्हाला सांगतं की मला काय त्रास होतोय, त्याच्याकडे फक्त जाणीवपूर्वक लक्ष द्या. ते लक्ष दिलं की बरोबर त्यावेळेला करा. काही गरज नाहीये लगेच सगळ्या टेस्ट करायची, तर हे ध्यानात ठेवा. आणि तिसरी एक महत्वाची, आता सणवार सुरू आहेत त्या दृष्टीने सांगण्याची एक गोष्ट, की या सगळ्या उत्सवाच्या, सणवारांच्या कालावधीमध्ये एक प्रामुख्याने बघायला मिळते की पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतल्या जातात. तर माझी एक नम्र विनंती आहे सगळ्या
महिला वर्गांसाठी की कृपा करून याला हात लावू नका, कारण हे तुमचं पुढचं 6 महिन्याचं हार्मोनल शेड्यूल बिघडवत असतं. आणि ते एकदा बिघडलं की एक हार्मोन नाहीये तुमच्या शरीरात मैत्रिणींनो. आपलं शरीर हे खूप कॉम्प्लेक्स आहे. एकावर दुसरं अवलंबून असं खूप कॉम्प्लिकेटेड सगळं आतमध्ये चाललेलं असतं शरीरामध्ये. त्याच्यामुळे एकाला जरी तुम्ही डिस्टर्ब कराल तर ती बाकीची सगळी यंत्रणा बिघडणार असते. त्याच्यामुळे अगदीच हात लावू नका. निसर्ग आहे तो, त्याच्यामुळे त्याच्या अपोज मध्ये जाऊ नका. निसर्गाच्या अपोज मध्ये जाऊन जे काही करतो आपण त्याचे परिणाम आपण सध्या भोगतोय मैत्रिणींना. लक्षात, सध्याचा जो काही एक पॅन्डेमिकचा पिरियड चाललेला आहे ह्याच्या मागे आपण निसर्गाचा केलेला ऱ्हास हे एक सगळ्यात महत्वाचं कारण, आणि हाही एक त्यातलाच भाग येतो. आपलं शरीर हे यथापिंडे तथा ब्रह्मांडे या तत्वावर सगळं चाललेलं असतं. पंचभौतिक शरीर आहे आपलं. त्याच्यामुळे निसर्गाच्या भूतात्मक सगळ्या घडामोडींवर ते अवलंबून आहे आणि त्या पद्धतीचे सगळे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात आणि तशा अनुरूप शरीर आपलं वर्क करत असतं. आणि त्याच्यात आपण आर्टिफिशियल गोष्टींनी जर काही आडकाठी आणली तर ती त्रासदायक ठरणार असते. त्याच्यामुळे हे कृपया करू नका, कारण तिथून पुढे तुमचं बाकीची पण प्रकृतीवर त्याचा खूप दुष्परिणाम होत असतात. आली येऊ द्या, किंवा तुमचं मानस एवढं स्ट्रॉंग ठेवा की तुमचं सगळं व्यवस्थित पार पडेल. आणि हे होऊ शकतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड इतकं स्ट्रॉंग असतं. काल शिल्पाताईंच्या कवितांमध्ये तुम्ही ऐकलंच असेल, ज्यांनी कालचा कार्यक्रम ऐकला, की किती स्ट्रॉंग असतं आपलं माणूस. तर त्याच्यामुळे त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. ते तेवढं स्ट्रॉंग ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे याचाही विचार करा. आणि संध्याकाळचं जेवण मी सांगितलं त्याप्रमाणे 7च्या आत तुमचं शक्यतोवर आटोपलं पाहिजे. याच्यानंतर येतो व्यायामाचा विषय. एक मुद्दा राहिला थोडा आहारातला असा. सध्या नवरात्राच्या पिरियड मध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि ज्याचा उपहास किंवा हे जास्ती होतो उपवास. हास्यास्पद करून टाकलेला आहे उपवासाला. त्याची संकल्पना काय आहे ही कुणीच लक्षात घेत नाही आजकाल. अगदी बऱ्याचशा 9 दिवस, मला सांगा 9 दिवस उपवास केल्याने खरंच आपलं वजन कमी होणार आहे का 9 दिवसामध्ये? त्याच्यामुळे तेवढ्यासाठी जर कोणी उपवास करत असतील तर ते कृपया करू नका. उपवासाची ही एक शास्त्रीय संकल्पना आहे. त्याचे खूप वेगवेगळे आयाम आहेत. ते जाणकारांकडून लक्षात घ्या. त्या पद्धतीने केलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक प्रकृतीसाठी खरंच आवश्यक आणि उत्तम आहेत ते. पण ते त्या पद्धतीने केले जावे, त्या पद्धतीने त्याचं आचरण केलं जावं. पण आजकाल जे बघायला मिळतंय, म्हणजे बघा तुम्ही उपवास करता आहात म्हणजे कारण काय? कारण मला वजन कमी करायचं, एक मेजर सध्याचा विषय असतो तो. पण ते करत असताना मनात जर तुमच्या खाण्याचे विचार असतील तर झालं, ते श्रवण झालं, ते जे काही पाचक रस, ते काही तुम्हाला पदार्थ आठवला असेल किंवा जे काही डोक्यात आलं असेल ते तुम्ही डोक्यात विषय जरी आला ना तरी त्याचे श्रवण मेंदूमध्ये कार्य सुरू होऊन जातं. सोपं उदाहरण लक्षात घ्या. चिंच नुसतं नाव जरी काढलं तोंडात पाणी आलं ना, आलं की नाही? डोळ्यासमोर चिंच आली, तोंडात पाणी आलं. आपली जी सगळी यंत्रणा असते ना ती सगळी कामाला लागते. कानांनी ऐकल्याबरोबर डोळे कामाला लागले, व्हिज्युअलाइज झालं, रसना कामाला लागली, तोंडाला पाणी यायला लागलं, हो की नाही? त्याच्यामुळे जे काही तुम्ही लक्षात आणता, डोक्यात आणता, त्याचे परिणाम सुरू होऊन गेलेले असतात. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही तुम्ही उपवास करा की नका करू. जाणी जे यज्ञकर्म जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा ती रसनेचं वैराग्य अपेक्षित असतं. म्हणजे मला जे काही आलेलं आहे ते शरीर धारणासाठी जरुरी आहे म्हणून मी खातोय, हा उपवासच झाला. तुम्ही जे काही खाताय त्याला तुम्ही साबुदाण्याची खिचडीच खाल्ली पाहिजे, भगरच खाल्ली पाहिजे असलं अपेक्षित नाही आहे उपवासामध्ये. आणि अगदीच पूर्ण काळ उपवास करताय आणि मग त्याचं हे होतंय, शारीरिक त्याच्यावर परिणाम होत आहेत, तर तसं अपेक्षित नाही आहे इथे. आणि उपवासामध्ये मग फक्त फळं खाताय. आत्ताच्या याच्यात, सध्याच्या पॅन्डेमिकच्या याच्यात आम्ही ते नाही खायला सांगतोय, मग काय करायचं? त्याच्यामुळे त्या याच्यात जाऊ नका. शास्त्रीय पद्धतीने उपवास म्हणजे काय, उपवास कशाला करायचे हे समजून घ्या आणि त्या पद्धतीने करत असाल तर करा. त्याचा उपहास करू नका, हे माझं एक आग्रहपूर्वक सांगणं आहे. कारण उपवास हे आवश्यक आहेत, पण ते त्या पद्धतीने केले तर आवश्यक आहे. तर त्या पद्धतीने त्याच्यावर विचार करा. दुसरा महत्वाचा विषय येतो व्यायामाचा. व्यायाम एक खूप मजेशीर गोष्ट आमच्या
रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला पाहण्यात येते. मी जेव्हा सांगते की अर्धा तास रोज तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे बरं का, फिरायला तरी जा किंवा व्यायाम तरी करा घरामध्ये. अहो आम्ही ना रोज भाजी आणायला पायीच जातो, दूध आणायला पायीच जातो आणि घरात इतकी कामं असतात, आम्ही दिवसभर आमची खूप चाल होते, खूप व्यायाम होऊन जातो. पण लक्षात घ्या मैत्रिणींनो, हा व्यायाम नसतो. यांनी शरीर थकतं तुमचं. आणि व्यायाम तुम्ही जेव्हा करताना त्यावेळेला डोक्यामध्ये तीच भावना असते की मी व्यायाम करतोय म्हणजे मी माझ्या शरीर प्रकृती उत्तम राहण्यासाठी करतोय. त्याच्यामुळे ती भावना जेव्हा त्यामागे असते तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच वेगळे असतात. त्याच्यामुळे असं जर काही करत असाल व्यायामाच्या बाबतीत तुम्ही तर असं करू नका. म्हणजे ती तुमची नैमित्तिक कामं आहे. भाजी आणली नाही तर जेवण मिळणार नाहीये, हो की नाही? भाजी बनणार नाही, ती आणणंच आहे तुम्हाला. त्यातून नाही गेला तर असं होणार नाही. पण ते तसं जर तरच्या याच्यावर ठेवायचं नाही. व्यायाम हा रोज झालाच पाहिजे. त्याला अगदी इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये टाकायचं आहे आपल्याला. हा रोज झालाच पाहिजे. म्हणून जो मी पहिल्यांदा विषय सांगितला की 1 तास तुम्हाला स्वतःसाठी काढायचा, तो याच्याकरता. कारण दिवसभर मग तुम्ही कोणा ना कोणासाठी करताय, त्याच्यात तुम्ही कुठे उरत नाही. आणि आपण आपल्यासाठी उरायला हवं असेल, आपली एनर्जी जनरेट व्हायची असेल तर तो वेळ आपल्याला काढावा लागणार. त्यातला अर्धा तास हा तुम्हाला व्यायामासाठी द्यायचा आहे. व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. सूर्यनमस्कार आहेत, वॉकिंग आहे, रनिंग आहे, त्यानंतर योगासनांचे प्रकार आहेत. अगदी शिका आणि नक्की करा. आणि त्याच्यातली काय ऊर्जा मिळते किंवा काय आनंद मिळतो तो जरूर अनुभवा. खूप जरुरी आहे मैत्रिणींनी. हे अगदी तुमच्या रुटीन मधला एक भाग करा याला. याच्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीचा हा शारीरिक व्यायाम आणि मानसिक आरोग्यासाठीचा मानसिक व्यायाम पण जरुरी आहे. मानसिक व्यायाम कसा कराल? मानसिक व्यायाम ध्यान धारणा, मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काही जंगलात जाऊन केलं पाहिजे किंवा एकदम तीच भावना डोळ्यासमोर येते, हो की नाही? ध्यान म्हटलं कुठं जमणार आहे आम्हाला, इतकी कामं पडलेली, कसलं ध्यान लावणार? काही गरज नाहीये. अगदी 10 मिनिटासाठी फक्त प्रयत्न करा की मला निर्विचार कसं होता येईल. 10 मिनिट फक्त. 2 मिनिटापासून सुरुवात करा. आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचा प्रयत्न करा. हळूहळू साधेल, पण ह्याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या संदर्भात बघायला मिळतील, त्या बघा, त्याच्यात थ्रू जा. प्राणायामाचे 5 प्रकार आहेत, ते 5ही प्रकार थोडे थोडे का होईना जरूर करा. अति सर्वत्र वर्जयेत म्हटलं आहे, ते आहाराच्याही बाबतीत लागू आहे, ते व्यायामाच्याही बाबतीत लागू आहे. आहारही जसा अति वर्ज, कुठलीही गोष्ट आपण अति सर्वत्र वर्जयेत म्हणतो, तेच व्यायामाच्या बाबतीत सुद्धा. 500 आम्ही कपालभाती करतो, 500 आम्ही डिप्स करतो किंवा असला जो काही प्रकार असतो तर तो अतिमात्रेत त्रासदायक होईल सगळ्यांसाठीच. कारण प्रत्येक स्टेजमध्ये स्त्रीचं शरीर बदलत जात आहे. आता 40 नंतर जर कोणी म्हणेल की मी उड्या मारते दोरीवरच्या, तर ते कुठेतरी त्रासदायक होऊ शकते. कारण शरीरामध्ये आपल्या बदल होत गेलेले असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीर प्रकृतीला जे सूट होतं ते आपल्या नसेल कळत जाणकारांकडून म्हणजे चिकित्सकांकडून जाणून घ्या आणि करा. पण व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम शारीरिक मानसिक दोन्हीही खूप जरुरी आहे. त्यानंतर येते निद्रा. निद्रा ही तेवढीच आवश्यक आहे. कारण शांत झोप ही एक आपली शरीरामध्ये दिवसभरामध्ये जे काही आपण क्रियाकलाप करत असतो त्याच्यानी शरीरामध्ये जी काही तोडफोड होत असते सेल्युलर लेव्हलला, त्याचं विअर अँड टिअर म्हणजे एक पुनर्बांधणी शरीरच करत असतं. पण त्याला शरीरातला मेंदूला बाकीच्या सगळ्या कामांमधनं आपल्याला निवृत्त करायला हवं असतं. आणि तो कालावधी म्हणजे निद्रेचा कालावधी. आणि ती जर शांत असेल तर हे कार्य व्यवस्थितपणे होतं. ती जर शांत नसेल तर या कार्यांमध्ये अडथळा येतो. म्हणून शांत झोप ही तेवढीच आवश्यक आहे. सतत विचार ह्याच्यापासून जरा दूर निघा. काही नियम स्वतःसाठी लावून घ्या. कारण आपल्यालाच आपलं आरोग्य जपायचं आहे. शक्तीचा जागर आपण म्हटलेला आहे. शक्ती युक्त आपल्याला व्हायचं आहे. तर ह्या दोन्ही पातळींवर आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. काही एक नियम लावून घ्या शरीराला, आपल्या रुटीनला, की तो 1 तास, त्या 1 तासामधला आपण अर्धा पाऊण तास मी जसं व्यायाम म्हटलं आणि उरलेला अर्धा तास तो तेव्हा दिवसभरात तुम्हाला जेव्हा काढायचा आहे तेव्हा काढा. तो तुमचं जे आवडीचं काम आहे, तुमचे जे कला असतील, छंद असतील त्याच्यासाठी राखून ठेवा.
कारण मी जे म्हटलं की आपल्या ब्रेनचं चार्जिंग आपलं आवडीचं काम करण्यामध्ये होत असतं. त्या काळामध्ये आपण आनंद अनुभवला की तुमच्या ब्रेनमध्ये जे काही रसायन स्त्रवतात ते तुम्हाला बेनिफिशियल असतात तुमच्या शरीरासाठी. त्याच्यामुळे तोही एक छंद किंवा जे काही तुमच्या आवडीप्रमाणे आठवून बघा. नवीन असतील तर नवीन, जे तरुण आहेत ते त्यांनी नवीन नवीन शोधावं की मी अजून काय करू शकतो. ज्या मध्यम वयात आहेत त्यांनी शोधावं की माझं काही राहिलेलं आहे का करायचं. मी टाइम जो मी अगदी प्रत्येक माझ्या पेशंटला सांगत असते की मी टाइम एक ठेवा आणि तो इम्प्लिमेंट करा. आपली तुलना आपल्याला कोणाशीच करायची नाहीये, ना वजनाच्या बाबतीत ना दिसण्याच्या बाबतीत. प्रकृती प्रत्येकाची वेगवेगळी असते, निसर्गदत्त प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे नाही तर असं काही असतं तर सगळेजण एकसारखे दिसले असते, बरोबर. पण तसं नाहीये. शरीर प्रकृती, कफ प्रकृती, पित्त प्रकृती, वात प्रकृती याच्याप्रमाणे तुमच्या शरीराची ठेवण वेगवेगळी असते. त्याच्यामुळे सगळेच काही झिरो फिगर होऊ नाही शकत, होऊ नये, प्रयत्न करू नये, अतिरेकी प्रयत्न करू नये. फक्त एवढं भान ठेवावं की माझं ओव्हर इटिंग तर होत नाहीये, मी आयुष्यासारखं तर नाही राहत आहे की जेणेकरून माझे कॅलरीज बर्न नाही होत आहे. या 2 गोष्टी फॉलो केल्या तर त्याच्या व्यतिरिक्त हलकेपणा आहे माझ्या शरीरामध्ये आणि उत्साह वाटतो आहे मला. या गोष्टी जर प्रॉपर असतील तर माझ्या लठ्ठपणाचीही मला चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. कारण एक लक्षात घ्या, ना किसी से ईर्ष्या ना किसी से होड, मेरी अपनी जिंदगी मेरी अपनी दौड, असं एक वाक्य, एक शेर मी वाचला होता. त्याच्यामुळे आपली ही तुलना कोणाशीही करू नका. आपली तुलना आपल्याशीच आहे. मला आधी उत्साही वाटत नव्हतं, मला आता उत्साही वाटतंय, माझीच माझ्याशी तुलना. मग मला नाही वाटत आहे का, तर मग मी काय करायला हवं. मग माझ्या हालचाली मंद झाल्या आहेत का, काही दुखत आहे का, मग कोण समोरची असं करते म्हणून. कारण बघा की एखाद्याची प्रकृती वाताची आहे किंवा त्याला पटपट करणं सगळं जमतं आहे आणि एखादा कफ प्रकृतीचा आहे, त्याला पटपट कामं नाही आठवत आहे. मग ती कंपॅरिझन कशी होईल, नाही होऊ शकत. प्रकृतीच वेगळी आहे. तो त्याच्या प्रकृतीने जाणार, तो त्याच्या प्रकृतीने जाणार. त्याच्यामुळे तुलना करू नका कोणाशीच. आपलं 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 स्वास्थ्य योग्य आहे की नाही याचे काही पॅरामीटर्स आपल्यालाच बघायला लागतात. आपलं शरीर सांगतं, त्याच्याकडे लक्ष द्या. स्त्री आहात, स्त्री सारखंच जगायचा प्रयत्न करा. कारण निसर्गाने निर्माण केलेलं आहे. त्याच्यात आम्ही काही बदल करायला जाऊ तर ते त्याच्या विरुद्ध जाणारे होतात. म्हणून स्त्री सारखंच, कारण त्याचे स्ट्रेंथ वेगळे आहेत. इमोशन, सृजन, हे जे काही 2-4 म्हणजे वेगळे गुणधर्म आहेत स्त्रीचे. शक्ती, जसं त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगितलं जातं. स्त्री आणि पुरुषाची जेव्हा म्हणजे एक भेदभाव म्हणा किंवा त्याच्याबद्दल जो एक विचार केला जातो, तर मीच का असं करायचं, यानेच का असं नाही करायचं, तर त्याच्यात जे काही एक प्रायमरी निसर्गाने केलेले बदल आहेत त्याचा आदर करा, एवढंच मला सांगायचं आहे. कारण पुरुषाची शारीरिक शक्ती आणि स्त्रीची शारीरिक शक्ती यात निश्चित फरक आहे. तर त्याचा नैसर्गिकपणे विचार करा. त्याला उगाच त्याची ओढाताण आपण करायला गेलो तर मानसिक ताणाशिवाय आपल्या हातात दुसरं काही येत नाही. त्याच्यामुळे जे आहे निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे त्याचा अगदी आनंदाने स्वीकार करा आणि आनंदाने त्याचा उपयोग करा. आणि हे सगळं 1 तास स्वतःसाठी आपण काढा असं मी जेव्हा सांगितलंय तेव्हा डोक्यात कुठलाही त्याच्याबद्दल गिल्ट ठेवू नका की मी स्वार्थीपणा होतोय का, मी माझ्यासाठी काही करते, असं मुळीच नाहीये. मी पहिलेच सांगितलं. कारण ही शक्ती आपल्याला मिळवण्यासाठी, आपलं स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी हे जरुरी आहे. त्याच्यामुळे तशी दुःखद किंवा गिल्टची भावना मनात ठेवू नका. मी सांगितलंय तसं काही राहिलं तर परत मनस प्रकृतीचा शरीरावर परिणाम होणार असतो, हो की नाही. त्याच्यामुळे तसा विचार करू नका. या दोन्ही गोष्टी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप जरुरी आहेत. याचा प्रामुख्याने विचार करा. खूप मोठा विषय आहे मैत्रिणींनो. आपल्याला सध्याचा आपल्याला वेळ एक म्हणजे लिमिटेड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला समिधाजी तुम्ही इतकं छान बोलताय की ऐकत राहावं असं वाटतंय. आणि मी जसं सुरुवातीला म्हणाले होते की आम्ही आपलं पोतडं उघडून बसतोय, तर त्यात बरीच भर पाडली आहे तुम्ही.
हो हो हो. असं मला वाटतंय की श्रेयाजी आपण यांचा एखादा वेगळा कार्यक्रम सुद्धा घ्यायला काही आपण मी समिताजींची आता थोड्या वेळापूर्वीच हो बोलली हो हो की त्यांची म्हणाली मला स्पेशल ते. मुलाखत विषय खूप छान आहे आणि हो तेच, भरपूर कारण काही हा तुमच्या थोडक्यात जवळ- मांडणं खूप कठीण आहे. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे एक म्हणून मी एक जनरलाइज थोडासा आत्ताच्या या हिशोबाने सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला खूप खूप म्हणजे धन्यवाद देते मी त्याबद्दल. आणि मला आपण लवकरच आवर्जून त्यांची उल्लेख- एक स्पेशल मुलाखत घेणार आहोत. अगदी नक्की जरूर, नक्की. त्यावेळेला आपण डायरी आणि पेन घेऊनच त्यांच्या समोर बसू. अगदी अगदी. नक्की पण नक्की नक्की. मला तुमच्या म्हणजे आजच्या बोलण्यातले काही मुद्दे जे विशेषत्वानं इथे नमूद करावेसे वाटतात की सध्या लोक अशा काळातून जातात आहे की अमुक डायट तमुक डायट आणि आणखीन काय काय. हो तर हो तुम्ही सांगितलेले एक वाक्य मात्र मी कायमचं लक्षात ठेवणार आहे, ते म्हणजे भूक लागली की जेवायचं बस आणि बस तहान बस लागले की पाणी पाणी प्यायचं. प्यायचं. उगाच अगदी 4-4 असला बॉटल, म्हणजे नियम. आम्हाला असे बॉटल ऑफिसमध्ये घरी भरून ठेवतात की दिवसभरात 8 बॉटल संपवायच्या आहे. अच्छा. अरे आपलं शरीर आतमध्ये काही यंत्रणा नाहीये ना अशी की त्यांनी पाईपलाईननी पाणी पुरवल्या जात आहे सगळीकडे, असं नाहीये. शरीराला ते पाणी सुद्धा डायजेस्ट करायला लागतं. त्याच्यामुळे पाण्याचा पण अतिरेकी वापर नकोय. नकोय, खरंय. भैरवीजी, उगाच आपण कुठल्या तरी पॅडच्या बोला. समिताजींच्या काही पेशंट्स माझ्या मैत्रिणी आहेत जवळच्या आणि त्यांनी सांगितलं की थायरॉइडची गोळी वगैरे त्यांची बरीच कमी झाली त्यांचा सल्ला घेऊन. हल्ली आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याच आपण म्हणजे त्यांच्याशी महिलांना मधुमेह विशेषतः असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो. करेक्ट. तर एकूण श्रेयाजी मला हेच म्हणावं असं याची आपण वाटतं स्पेशल की मुलाखत महिन्यामध्ये अगदी नक्की जरूर घेऊया. जरूर आता आपला जरूर. कार्यक्रम मला हेच म्हणावं असं वाटतं इथे की समिधाजी तुम्ही 20 वर्षांपासून प्रॅक्टिस करताय, ते हो तुमचं म्हणजे जे अनुभव आणि त्यातनं मिळालेलं जे ज्ञान आहे ते तुमच्या बोलण्यातनं अगदी पदोपदी जाणवता येते. आणि म्हणजे या गोष्टीची पण जाणीव झाली की तुम्ही यशस्वी डॉक्टर असण्यामागचं एक मोठं कारण तुमचं खूप चांगलं असलेलं कम्युनिकेशन स्किल हे सुद्धा नक्कीच असेल. तेव्हा थँक्यू तुम्हाला थँक्यू शुभेच्छा देते. थँक्यू आणि आपण लवकरच भेटूया. श्रेयाजी तुमच्या संपर्कात असतातच नेहमी. अगदी जरूर जरूर. आता आपण थोडा कार्यक्रम आणखीन पुढे नेणार आहोत आणि एक खूप खूप आभारी आहे मी. आभार जनमंगल लोकव्रत सेवा संघाचे. खूप थँक्यू. धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत एक बोला श्रेयाजी. एक मिनिट फक्त सुरुवात पुढे करण्यापूर्वी समिताजींची तर मुलाखत घेणारच आहोत, पण त्यापूर्वी सुद्धा मला हक्काने बोलवायला आवडेल गौरीजींना. पण निश्चितच गौरीजींना तर आपण म्हणजे त्या आहेतच आपल्या सोबत. कारण की त्यांचं काम इतकं उत्कृष्ट आहे. त्या आपल्याच आहेत त्या आपल्याच आहेत तरी सुद्धा आपण त्यांना श्रेयाजी लवकरच काय म्हणतात. मागे एका कार्यक्रमात जेव्हा आपण सोबत होतो गौरीजींच्या, तेव्हा त्यांनी म्हटलेलं एक वाक्य मला आवर्जून इथे सांगायला आवडेल की त्यांना असं सहज मी विचारलं होतं की तुमचा परिचय वगैरे, तेव्हा त्या सहज म्हणून गेल्या होत्या की आता कुठे परिचय झाला आहे, ओळख व्हायला थोडा वेळ लागेल आणखीन. तर ते वाक्य माझ्या मनात खूप म्हणजे रुतून बसलेलं आहे आणि त्यांचा आणखीन जास्त परिचय करून घ्यायला, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. त्यामुळे आपण त्यांना देणारच आहोत. सामाजिक शैक्षणिक काम याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत. आणि विशेषतः मला ऐकायला आवडेल की त्या स्वर संवर्धन याबद्दलचं जे काही त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांच्या ते नुसतं ऐकायला नाही, त्यांच्याकडे शिकायला जास्त आवडेल की अजून काय काय केलं पाहिजे. कारण आपल्याकडे अनेक लेखिका आहेत, परंतु कविता सादरीकरण करताना कोणत्या प्रकारचं आपण थोडं अवधान ठेवलं पाहिजे किंवा मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. तर गौरीजी, तुम्ही एक संध्याकाळ आमच्यासाठी नक्कीच राखून ठेवणार आहात, की तुम्ही आज आम्हाला इथे द्या आणि आपण आता कार्यक्रम पुढे नेऊया. चालेल. नक्की नक्की. तर आता आपण आमंत्रित करतो हे वीणाजी आचार्य यांना. ते आपल्या समोर एका छोट्याशा नाट्यछटेचं अभिवाचन करणार आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छिते की ही नाट्यछटा माझ्या एका मैत्रिणीने, शिल्पा कुलकर्णी नावाच्या, त्या कोल्हापूरला असतात आणि खुसखुशीत नाट्यछटा असं त्यांचं नाट्यछटांवरचं एक विशेष पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर त्यांच्या पुस्तकातली ही नाट्यछटा आहे, ती आपण आता वीणाजींकडून ऐकूया.
तर त्याचं अभिवाचन आपल्या समोर करतील अशी मी त्यांना विनंती करते. वेणाजी, वेणाजी तुमचा जो म्यूट आहे त्याला अनम्यूट करा. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रात सगळीकडे मातृशक्तीचा जागर सुरू असताना मातृशक्तीचे एक सुरेख रूप म्हणजे सासू व सुनेचं नातं. या दोघींच्या नात्याबद्दल तर काय बोलावे. सारख्या सूचना करणारी सासू आणि सूचना नको म्हणणारी अशी सून. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं हे नातं. अशा या नात्यावर आधारित हल्लीच्या सुना या एका पुरस्कार प्राप्त नाट्यछटेचे मी आता अभिवाचन करणार आहे. ओ सुनबाई, उठलात का? काल काय म्हणाला होती? आज तुला मोदक शिकायचेत म्हणून? मी आपली सकाळपासून राब राब राबते आणि ही कुठे जाऊन बसली आहे देव जाणे. सुनबाई, ओ सुनबाई, अगं होतीस कुठे? किती हाका मारल्या मी. काय बाहेरच्या फुलझाडांचे फोटो काढत होतीस? सगळ्यांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवायला ताजी फुलं मिळाली. करो मग माझं. बर, आता तो फोन ठेवा बाजूला आणि जरा मदतीला या की. आता झालं ना ते मेसेज का काय ते पाठवून? बघावं तेव्हा हातात फोन. एक वेळ बांगड्या नसल्या तरी चालतील हातात, पण तो फोन हवाच नाही यांना. सारखं आपलं इथं उभं राहायचं, काढायचा फोटो, तिथं उभं राहायचं, काढायचा फोटो, आणि ते वाकडं तोंड. मला काय म्हणायचं, देवानं दिलंय ना चांगलं तोंड, कशाला ते वाकडं करायचं? काय मी पण उभे राहू? मला नाही हो वेळ. काढलास का? अगं मी अशी अवतारात आणि फोटो कसले काढते? तुला मोदक शिकायचेत ना? आणि हे बघ, आज विनायकी आहे बरं, तर नैवेद्य पण दाखवू देवाला. अंघोळ करून घे आणि तुझं काय ते लेंगे टी शर्ट नको. साधा सुद्धा पंजाबी ड्रेस घाल हो, नाहीतर येशील ते बरमुडा का काय ते घालून. कळलं का? मंडळी, तुम्हाला सांगते की आमची सून राहते अमेरिकेत. तिकडून आली परवा. आल्यापासून जेटलॅग का काय म्हणतात ना, ते म्हणून झोपूनच राहिली. मला वाटलं आली सून तर जरा मला आराम मिळेल. पण कुठचं काय, मीच तिला आयता चहा देते. वर चहा दिला की म्हणते कशी, हाऊ स्वीट सासूबाई. अगं स्वीट कसलं, म्हटलं आधी तोंड मीठ. तरी बरं जन्मापासून अमेरिकेत राहत नाही. आत्ता 2 वर्ष झालीये गेलीये ताई, पण इथले संस्कार फार विसरली हो. चला, तोपर्यंत मीच तयारीला लागते. तरी बरं बाई, काल नारळ फोडून ते खाऊन चारण करून ठेवलं होतं म्हणून. तिच्या भरोशावर बसले असते तर रात्र झाली असती, तेव्हा कुठे मोदक खायला मिळाले असते तेही माहिती नाही. आता काय, तू शिकणार का मोदक? नुसता दिखावा सगळा. उकड तरी काढते आता. अगं अगं हे काय, ही जरीची साडी कशाला नेसली आणि किती ते दागिने घातले? मोदक करताना काय करायचे दागिने? काय मोदक करताना फोटो काढायचे? तिथल्या मैत्रिणींना पारंपरिक वाटलं पाहिजे म्हणून? अरे देवा गजानना, बघ रे बाबा काय ते. काय मी पण बदलू माझी साडी? नाही हो, मला नाही आवडत ही थेर. अरे देवा, अगं पण ह्या साडीत या दागिन्यात तुला काम जमणार आहे का? बरं बाई, चल तुला आता दाखवते. हे बघ, ही अशी पारी करायची आणि त्यात असं सारण घालायचं आणि मग त्याला अशा छान पाकळ्या करायच्या. झाला की नाही मोदक? अगं तू फोन काय हातात धरलाय? ती उकड घे हातात.
काय शूटिंग करतेस? मी कसा मोदक करते त्याचं? अगो माझा हा अवतार. काय नुसतं मोदकाचं शूटिंग केलंयस? बघू बघू. वा छानच झालंय. माझे हात कसे अगदी सुरेख दिसतायत नाही? आणि मोदक तर मस्तच दिसतोय. बरं आता तू मोदक तरी कर. काय मी फोटो काढू तुझा? मला नाही हो येत. जमतंय का पारी करायला? नाही. अगं कितीही जाड पारी, सगळं पीठच लागेल तोंडात. अशी पातळ करायची. बरं जाऊ दे, सगळं मीच करते. काय मोदक करतानाचा व्हिडिओ आवडला मैत्रिणींना? पाठवलास पण तिकडे? काय म्हणताय? वाव किती छान. सासूबाईचा फोटो पण पाठव असं म्हणताय? अगं बाई थांब हो, आलेच मी साडी बदलून, दागिने घालून. मग आपल्या दोघींचा सुरेख फोटो काढू आपण. मंडळी जरा नव्या जमान्याबरोबर चालायलाच हवं आपण, नाहीतर लोक नावं ठेवतात. आलेच मी. वा वा मस्त. आज मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मी लोकव्रत प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगलच्या समस्त मंडळींचे आभार मानते. धन्यवाद. खूप छान वीणाताई. खूपच मस्त. वा वीणा ताई एकदम बढिया जोरदार. धन्यवाद. धन्यवाद. किती खरं सांगणारी नाट्यछटा आहे ही. मला असं वाटतं खरंच. की आपल्यापैकी ज्यांच्या घरात सासू आहेत त्यांनाही आपल्याबद्दल असंच काहीसं वाटत असावं की जेव्हा बघावं तेव्हा यांच्या हातात तो फोन, मोबाईल. देव जाणे. पण याच्यात तितकंच त्याच्यात जोडीनं जे त्या सासूबाईंचं शेवटचं वर्णन आहे की नाही, की किती सुंदर दिसतात माझे हात, किंवा मग मी आता पटकन साडी बदलून येते फोटो काढायचा म्हटला की, म्हणजे अगदी स्त्री सुलभ भावना स्वभाव याचं अगदी मस्त वर्णन या नाट्यछटेत केलेलं आहे. आणि तितकं सुंदर वीणाजी तुम्ही अभिवाचन पण केलं त्याचं. धन्यवाद. मजा आ गया असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर आता आपण कार्यक्रम पुढे नेऊयात आणि थोडीशी एक छोटीशी कवितांची एक मैफिल होऊन जाऊ देत. गौरीजी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही तुमची एक छानशी कविता आम्हाला ऐकवा. हो. माझी कविता ऐकवण्यापूर्वी मला असं सांगावंसं वाटतं की आज या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप छान असं नात्यांचा एक उलगडा झालाय. म्हणजे मी सुरुवातीला वडील आणि मुलीचं नातं सांगितलं. समिधाताईंनी स्वतःशी स्वतःचं नातं कसं जपायचं ते सांगितलं. आणि इकडे वीणाताईंनी सासू सुनेचं नातं सांगितलं. ती नात्यांची अनोखी गुंफण आज आपण इथे केली आहे. आणि समिधाताईंनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सहजता हेच खरं स्त्रीचं सौंदर्य आहे. प्रत्येक गोष्टीत तिची सहजता, आणि त्यांनी सहजता हीच सांगून आपल्याला आज पूर्ण आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे स्पष्ट केलं. आपल्या वागण्यात सहजता, आपल्या खाण्यात सहजता, बोलण्यात सहजता, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये सहजता, आणि ती सहजता आणि सासू सुनेच्या वागण्यामध्ये पण आपली सहजता जी आहे ती वीणाताईंनी कालच अपेक्षा अशी ती नाट्यछटा सादर केली. तर माझी एक कविता सादर करते. आजच्या काळासाठी स्त्रीची जी काही रोजची गडबड आहे त्या पद्धतीने. दिवसागणिक वाढणारी धडधड, रात्रीच्या नीरव शांततेत आणखी मोठ्या आवाजात ऐकू येते. तेव्हा दिवसभराचे घेतलेले श्वास आठवतात. तेव्हा दिवसभराचे घेतलेले श्वास आठवतात. सर्वांच्या आनंदाखातर कष्ट करत फुलवलेलं हसू रेंगाळत राहतं ओठांवर. सर्वांच्या आनंदाखातर कष्ट करत फुलवलेलं हसू रेंगाळत राहतं ओठांवर. पुन्हा उद्याची सोनेरी सकाळ, पुन्हा उद्याची सोनेरी सकाळ साजरी करायची म्हणून धडधडीला त्या थोपटून झोपवते. तेव्हा ओठांवर स्वतःसाठी सहजपणे अंगाई गीत येते. धडधड शांत होत नाही.
तरीही शांत झोप लागते. धडधड शांत होत नाही तरीही शांत झोप लागते. आईच्या कुशीत शिरून. अंगाई गीतासारखं. धन्यवाद. क्या वा वा. क्या बात. सुंदर, सुंदर. अप्रतिम. सुंदर. फारच अशी म्हणजे काय म्हणता येईल, उत्तम अशी कल्पना तुम्ही त्यातनं मांडलेली आहे. म्हणजे मला असं कल्पनाही वाटतं सहज आहे. खरंच कल्पना ही सहज आहे. ही सहज आहे. खरंय. आणि तितकंच अंतर्मुख करणारी पण कविता आहे ती, की अगदी, अगदी. आपल्याला बरेचदा असं घडतं आयुष्यात की जीवनाच्या एका टप्प्यावर आपल्याला स्वतःसाठी अंगाई गीत गावं लागतं. आणि ती जी एक भावना मांडली आहे, म्हणजे वरवर बघू जाता ही कविता असं वाटेल की खूप साधी सहज अशी आहे. आणि तसं असं म्हणतात की एकदा कवीनी कविता लिहिली की ती त्याची उरत नाही, मग ती त्याच्या श्रोत्याची असते. त्याला त्यातून जो भाव दिसत असतो आणि ती त्याला जशी भावते तशी ती त्याला आवडते. मला तुमच्या कवितेत एक छोटासा म्हणजे पिंच ऑफ दर्द पण दिसला, की अशी पण वेळ येते की आपल्यालाच आपल्यासाठी, दुसऱ्यांसाठी तर गातो आपण अंगाई, पण स्वतःसाठीही गावी लागते. हा तो मी टाइम आता सांगितलेला. मी टाइम. मी Me तेच time म्हणणार होती आता आता. सांगितलेला. तो दर्द न राहता अगदी स्वयंस्फूर्तीनेच असावं असं मला वाटतं. खरंच खरंच आनंदाने असावं. खरंच. तर आता आपण आमंत्रित करूया कवितांची वही या पुस्तकाचं त्यांच्या नुकतंच प्रकाशन झालेलं आहे अशा आपल्या एका गोड सखीला. आणि मस्त मी भेटेल. आमंत्रित करते श्रेयाजींना की त्यांनी त्यांची एक छानशी कविता त्यांच्या कवितांच्या वहीतून आमच्या समोर मांडावी. हो चालेल. आजची कविता माझी नेहमीच्या कवितांपेक्षा खूप वेगळी आहे आणि मला स्वतःला सुद्धा ही कविता लिहिताना अगदी खूप असं आतून भरून येत होतं. त्याचा जो विषय काय तो सांगेल मी लवकरच आता बोलता बोलता. परंतु संस्कृत हा माझा अभ्यासाचा विषय आहे आणि अश्वलायन गुह्यसूत्र हे मी वाचत होती आणि त्यावेळेला एका वाक्यापाशी येऊन थबकली. ते वाक्य होतं गृह्णामी सौभगत्वाय ते हस्तम. आणि ते कोण म्हणतंय तर तो पती म्हणत आहे. म्हणजे विवाह वेदीवरती लाजा होम चालू असताना त्या ठिकाणी ते वाक्य पती म्हणत आहे गृह्णामी सौभगत्वाय ते हस्तम. मला सौभाग्य लाभावे म्हणून मी तुझा हात हाती घेत आहे. आपण किती उलट्या अर्थाने त्याचा अर्थ लावतो. मुळात स्त्री एक शक्ती आहे, तिला सक्तीने दाबून टाकता येणार नाही. आणि याची जाणीव जेव्हा पुरुष विसरतो किंवा समाज विसरतो तेव्हा स्त्रीने स्वतः जागृत व्हायला हवे. ती निसर्गतः सहनशील आहे, पण याचा अर्थ ती भ्याड आहे असा होत नाही. शारीरिक बलाने ती पुरुषापेक्षा कमी असली तरी मनोधैर्य आणि बुद्धिचातुर्य यात ती कधी कधी पुरुषाला सुद्धा मागे टाकते. बरोबर. कपट नीतीचा अवलंब करून पुरुषाने स्त्रीमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याची, मग ती धर्माच्या आधारे असेल, सामाजिक कायद्यांच्या आधारे असेल, कधी कधी त्या ठिकाणी कारस्थानांचा सुद्धा आधार घेतला जातो, तरी सुद्धा स्त्रीने विचलित होण्याचे कारण नसावे. पण यासाठी सतत तिला जागृत करणारे कोणीतरी असणे आवश्यक आहे. मोहक शब्द आणि भुलावणी करणारे किंवा देणारे बेगडी वर्तन यांचा अवलंब करून स्त्रीला तथाकथित सामाजिक आणि नैतिक बंधनांनी जखडून टाकण्यात येते. अशा वेळेला तिला कुणीतरी सावध करून या अन्यायाविरुद्ध हिमतीने उभे करायला हवे. ही हिंमत आत्ताची नवीन नाही आहे. ही हिंमत अगदी प्राचीन काळापासूनची आहे, शाश्वत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, स्त्री मुक्तीची पहिली चळवळ कोणी चालवली असेल तर इंद्रपत्नी इंद्राणीने. इंद्राणी ही स्वतः आपल्या पतीसोबत युद्धावरती जायची आणि अनेक वेळेला तिने ते रथाच्या माध्यमातून म्हणजे स्वतः रथ तो सल्ला द्यायची आणि त्याच्या रथाचं अडकलेलं चाक सुद्धा तिने बाहेर काढलं असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामधल्या सूक्तामध्ये आढळतो. स्त्री जागृती आणि स्त्री मुक्तीची पहिली प्रणेती इंद्राणी. आणि त्यावेळेला हे वाक्य खरं ठरतं की गृह्णामी सौभगत्वाय ते हस्तम, म्हणजे मला सौभाग्य लाभावे म्हणून मी तुझा हात हाती घेत आहे. असं असताना समाजामध्ये नवराच स्त्रीचे सौभाग्य ठरतो आणि पुरुषाला सौभाग्यवान म्हणण्याऐवजी स्त्रीला सौभाग्यवती म्हणून पुकारले जाते.
हे मी सांगत नाहीये, ही सुक्त सांगत आहेत. खरं पाहिले तर देवा ब्राह्मणा समक्ष उच्चारलेल्या गृह्णामी ते सौभागत्वाय हस्तम या अश्वलायन गुह्य सूत्रातील धार्मिक मंत्रानुसार विवाहामुळे पुरुष सौभाग्यवान होतो. आणि म्हणून खरं तर धर्म आणि व्यवहार यामध्ये जो उफराटा प्रवास स्त्रीला सहन करावा लागतो, तो जर हा विचार स्वीकारला तर तिला करावा लागणार नाही. म्हणून सतत तिला जागृत केले पाहिजे. आणि हा जागर शक्तीचाच कालखंड आहे. केवळ कायदे करून सुद्धा तिची लाचारी किंवा विटंबना, तिचे दास्य संपणार नाहीये. स्वतः इंद्राणी हिंमत देते आणि सांगते, उदसौ सूर्यो अगाध उदयम मामको भगह. अरे सूर्या, तू उदयाला आला आहे, पहाट झाली आहे, ही माझ्या भाग्याची पहाट आहे. आणि ती स्त्रियांना सांगते की तुझे हक्क आठव. तुझ्या आज्या पणज्या त्या जागरूक होत्या, स्वपराक्रम गाजवत होत्या. ते हक्क घरात, सामाजिक कार्यात, राजकारणात, जनतेचे कल्याण करण्यात आणि संरक्षण करण्यामध्ये तू पुरुषांच्या बरोबरीने ते वापर. प्रसंगी त्यांच्यावरती मातही कर. पण खरं म्हटलं तर आज तसं उरलंय का? आपल्याला दिसून येतं की बऱ्याच वेळेला स्त्रीचा आत्मविश्वास हा ढळलेला असतो. तिच्या बलाचा, पराक्रमाचा आणि हिमतीचा तिला विसर पडलेला असतो. आणि त्या ठिकाणी ती एक खूप छान असा मंत्र सांगत आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल ऐकायला, की कुटुंबात वागतानाही कधीच कच खाऊ वृत्ती स्वीकारू नये. म्हणून सासरी जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला किंवा मुलीला ती सांगत आहे, मुलीला म्हणजे चांगल्या मोठ्या मुलीला, तेव्हा बालविवाह व्हायचे नाही, हा फार चुकीचा समज आहे. आणि त्या ठिकाणी ती त्या मुलीला सांगत आहे, सम्राज्ञी श्वशुरे भव, भव सम्राज्ञी श्वश्राम भव, ननांदरी सम्राज्ञी भव, सम्राज्ञी अधिदैवेशु. तू हुकूमत गाजव, आपल्या सासरी सुद्धा तू हुकूमत गाजव, कोणालाही भिवू नकोस, आत्मविश्वासाने पुढे जा. तू राणी आहेस, उगाच लीनदीन होऊन हीन अवस्थेला जाऊ नकोस आणि आपल्या हातची सूत्रे सुद्धा गमावू नकोस. कारण की तुझा इष्ट असा कणखरपणाच आणि अधिकारी पद हे तुझंच नव्हे तर संपूर्ण समाजाला सांभाळणार आहे. इतका सुंदर विचार असताना मात्र आपल्याला प्रत्यक्षामध्ये आज असं दिसून येते की याच्या अगदी उफराटी संस्कृती किंवा परिस्थिती आपण समाजामध्ये आसपास पाहतो. आणि विशेषतः मला जाणवतं जेव्हा विधवा स्त्रियांच्या बाबतीत हे घडतं, त्यांना मिळणारी वागणूक, खरं तर आपला पती गमावलेला असताना ती अर्धी तशीच फसलेली असते. तिला समाजाने त्या ठिकाणी खूप सांभाळून घ्यायला हवं. परंतु छोट्या छोट्या वागण्यातून, अगदी हळदी कुंकवाचे सोहळे असतील किंवा काही असेल, अनेक प्रकारचे प्रसंग असतील, बऱ्याच आनंदापासून तिला दूर ठेवले जाते. तर याची कुठेतरी चीड या कवितेतून व्यक्त झाली आहे किंवा करावीशी वाटली, म्हणून मी ही कविता लिहिली आहे, कृष्ण सावली. मी आता माझी कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे कृष्ण सावली. मी नेहमीच पाहते तिला आठवणींच्या पारावर एकटीच जाऊन बसताना, हळदुल्या हातांच्या नि मेहंदी भरल्या तळव्यांच्या गोड आठवणीत रमत खुदकन हसताना. रोजच एक उदास संध्याकाळ तिला भेटायला येते, रोजच एक उदास संध्याकाळ तिला भेटायला येते, पदरात संयमाचे माप टाकून जाते. आता तिची कांकणे किणकिणत नाहीत, त्यांनाही कंगोरे आहेत फुटले. वैधव्याच्या अभिशापाने डोळ्यातील प्रसन्न तेज मिटले. एकल कोंडा संबंध खांद्यावर घेऊन रोज ती फिरते, एकल कोंडा संबंध खांद्यावर घेऊन रोज ती फिरते. कैक विखारी नजरा तिला चुंबिता, कासवीगत अंग चोरते. काही चेंबलेली स्वप्ने तिला रोज येतात फुलवण्या, काही चेंबलेली स्वप्ने तिला रोज येतात फुलवण्या. उसन्या हातघाईचा प्रारंभ तिचा तो स्वप्नांचा दरवाजा मिटवण्या. कालच मनाच्या टकमक टोकावरून अनेक इच्छांना तिने ढकलले असे काहीसे दिसले. कृष्ण सावली दैवाची पडता, कपाळीचा लाल रंग काय गेला, नि तिचे सर्व हिरवे ऋतू हिरमुसले. आता ती हसत नाही कधी, अगदी पहिल्यासारखी.
आता ती हसत नाही कधी अगदी पहिल्यासारखी. बारसे जावळे लग्न सोहळे यांना आतून आतून पारखी. मी समजावले तिला एक दिवस, घुसमट सोड आता. मी समजावले तिला, घुसमट सोड आता. तुला ते उमरेची शपथ, अगं आता थोडं तरी जग. हसून म्हणाली, अगं त्याच्या मुक्तीची यात्रा जिथे सुरू झाली ना, बस त्याच क्षणी नि त्याच दिवशी माझेही वर्तुळ निश्चित झाले बघ. माझेही वर्तुळ निश्चित झाले बघ. धन्यवाद. खूप क्या छान, बात. खूप छान. अप्रतिम कल्पना आणि वास्तविकता. खूपच छान लिहिलेलं आहेत श्रेयाजी तुम्ही. खरं म्हणजे तुम्हाला सांगेन तर तुम्हाला पण हसायला येईल. मी सुद्धा आज अशाच विषयावरची कविता काढून ठेवलेली आहे, म्हणजे सादर करण्यासाठी म्हणून. तुमच्या कवितेतलं मला ते टकमक टोक आणि त्यावरून जे ढकलून देणं होतं ते फार म्हणजे फारच अप्रतिम कल्पना आणि फारच अफाट वाटलं ते. अशा कल्पना सुचायलाही खरं म्हणजे खरंच तो एक क्षणच यावा लागतो जेव्हा आपण कुठली तरी निर्मिती करत असतो. तेव्हा कदाचित आपण आपले नसतोच, तेव्हा आपण त्या निर्मितीचे झालेलो असतो. त्यामुळे तो क्षण खरंच त्या क्षणासाठीच मला त्या क्षणाला धन्यवाद द्यावेसे वाटतील की एवढी अप्रतिम रचना ज्या क्षणी तुमच्याकडून घडली. वा, त्याबद्दल काय खूप बोलावं. छान, खूप छान. खूपच छान. भैरवीजी, मला असं वाटतं की आपले कार्यक्रम हे फक्त मनोरंजनात्मक नाहीच आहेत. मुळात जेव्हा असं काहीतरी जातं ना, त्यावेळेला त्या ठिकाणी ऐकणाऱ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे. खरोखरच त्या ज्या काही विधवा स्त्रिया असतील त्यांच्या मनावरती किती प्रचंड आघात होत असतील आणि त्या ठिकाणी आपल्या वर्तनातून तसे आघात कमीत कमी होत मुळात ते होऊच नाही अशा प्रकारे. म्हणजे खरी एक प्रकारची हे ठरेल. बरोबर आहे. म्हणजे आपण हेच म्हणू शकतो की असे कार्यक्रम जे वारंवार व्हायला हवेत ना, त्याच्या मागचं खरं कारण हेच आहे की हे काही केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम नाहीत, तर यातून आपण एक संदेश देतोय लोकांना. आता आजच्याच कार्यक्रमाबद्दल जर करेक्ट, आपण आजच्या कार्यक्रमाबद्दलच जर बोललो तर किती वेगवेगळे विषय आज आपण या कार्यक्रमातून हाताळले आहेत. मग त्यात म्हणजे जसं गौरीजींनी सुरुवात केली तेव्हा बापलेकीच्या नात्यातला हळुवारपणा आला. मग स्त्रीच्या आरोग्याविषयीच्या कितीतरी गोष्टी आपण समिधाजींकडून ऐकल्या. वीणाजींनी आपल्याला सासूसुनेच्या नात्यातले वेगवेगळे रंगढंग, काय काय छटा असतात त्यांचं खिळवून ठेवलं मुख्य म्हणजे त्यांनी त्याचं खूप छान त्यांनी आपल्याला दर्शन घडवलं. आणि श्रेयाजी, तुमच्या कवितेनी पण एक खूप चांगला संदेश देणारी अशी तुमची खूप चांगला पॉझिटिव्ह असा एक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणारी अशी ती कविता होती. तर भैरवीजी, पण मला असं वाटतं की आता या सगळ्याचा शेवट एका तुमच्या कवितेने झाला पाहिजे. तर आज तुम्ही काय सादर करणार? मला उत्सुकता आहे आज. अगदी निश्चित. भैरवी ताईंची भैरवी म्हणून ती शेवटालाच आहे. म्हणून आपण तिथे शेवट करतो आहे. तर मला पण आवडेलच. एवढी छान आपली रोज म्हणजे हे कार्यक्रम इतके छान होतात आहे की कुठल्याही एखाद्या अशा सृजनशील व्यक्तीला इथे येऊन काहीतरी सादर करावं हा मोह निश्चितपणे होणारच. आणि मी आणि श्रेयाजी रोज या कार्यक्रमात असतो, त्यामुळे आम्ही पण या संधीचा म्हणजे पुरेपूर लाभ घेतो आहे. आणि एक माझी कविता मी तुम्हाला ऐकवते. विषय साधारण श्रेयाजींच्या कवितेचा जो होता तसाच विषय आहे. अजूनही आपल्या समाजात आपण खूप प्रगती केली आणि आपण बघतोय की कुठलं जसं क्षेत्र नाही आहे की जिथे आज स्त्रियांनी जे पादाक्रांत केलेलं नाही. सगळीकडे आपल्याला त्यांचं कर्तृत्व दिसत आहे, पण तरीही अजून अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांना अजून आपला समाज चिकटलेला आहे. छोटीशी गोष्ट असते कुंकू लावणं. या एवढ्या छोट्याशा अधिकारापासनं आपण कसं एखाद्या स्त्रीला वंचित ठेवू शकतो हा मला पडलेला प्रश्न आहे. एक छोटीशी घटना सांगायला आवडेल मला की मागे एका कार्यक्रमात मी कविता जेव्हा सादर केली आणि स्टेजवरनं उतरून खाली आले तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या दोघी सखी होत्या. मी ओळखत नव्हते त्यांना. त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं
की ही कविता तुम्ही आमची कविता म्हणूनच लोकांसमोर मांडली आहे. मला वाटतं ही या कवितेला मिळालेली सर्वश्रेष्ठ दाद किंवा पावती म्हणता येईल. याच्यापेक्षा आणखीन काय आपण म्हणू शकतो. तर कवितेचं शीर्षक आहे कुंकू आणि नवरात्रात घडलेल्याच एका घटनेवर आधारित अशी ही कविता आहे. ती उठली देवीला हात जोडले, हळदी कुंकू वाहिले. वळून मला बघताच माझे कपाळ तपासून पाहिले. गळ्यात माझ्या बघून काळी पोत ती प्रसन्न हसली. जणू काही तिला माझ्यात आई भवानी दिसली. मी सधवा असल्याच्या शोधून झाल्यावर खुणा कुंकू लावून ओटी भरत पाय धरले पुन्हा पुन्हा. बरं झालं जेवणाआधी सवाष्णीची ओटी भरली. माझा नवरात्राचा नेम आहे. ती हसून हळूच बोलली. घाईघाईत कामं उरकणारी तिची विधवा सून, तिला मात्र हा मान नाही, तीही स्त्री असून. मनातून कुणाच्या जात नाही तिचं विधवा असणं. वळून बघतात सारे अजून, ऐकताच तिचं हसणं. तो जाताना तिच्या देहातलं चैतन्य सोबत नेत नाही. तिच्या देहाच्या मंदिरी आपण देवदर्शन घेत नाही. पूजनीय ती आहेच ध्यानात ठेव साऱ्या जणी. थांबू नका तिलाही कुंकू लावा, तीच साक्षात जगत जननी. खूपच छान. क्या बात आहे. तर अशी ही एक कविता होती आणि काटा आला अक्षरशः भैरवीताई अंगावर. मार्मिक अगदी. धन्यवाद. मला वाटतं श्रेयाजी आपण आता आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाला पोहोचलेलो आहे. तर आजच्या आपल्या या समस्त सखींचे खरं म्हणजे यांच्या ऋणनिर्देशाचा एक उपचारच आहे छोटासा. कारण यांच्या सगळ्यांच्या ऋणात राहायला आपल्याला नक्कीच आवडेल आणि त्यांना पुन्हा पुन्हा बोलवायचंय आपल्याला. अर्थातच हे महत्वाचं आहे. तेच. आणि त्यांचं जे ऋण आहे ना, ते ऋण न राहता ऋणानुबंधात त्याचं रूपांतरण व्हावं अशी मी सदिच्छा देते खरंच. आणि मला वाटतं आपण आता आपला आजचा कार्यक्रम इथे थांबवूया. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि समस्त आमच्या रसिक श्रोत्यांचे, प्रेक्षकांचेही मनापासून आभार आणि मनपूर्वक धन्यवाद.